सगळ्यांनी दार बसायचं आणि भगवंताचं नाव घ्यायचं. रघुपती राघव राजा
कारण श्रीधरांचा जो जन्म आहे ना तो असा सहज झालेला नाही बरं का. म्हणजे इतर जी आपत्ती असतात त्या पद्धतीनं श्रीधर स्वामी महाराज हे प्रगट झालेले नाहीये, जन्माला आलेले नाहीये. कोणत्या भक्तीतून कुठल्या शक्तीतून काय अशी घटना घडली म्हणून एक महापुरुष जन्माला आला. तर याचं कारण श्रीधर स्वामी महाराजांचं हे जे मूळ घराणे म्हणजे श्रीधर स्वामी महाराजांचं मूळ आडनाव आहे ते पत्की घराणं. आणि हे घराणं नांदेड जिल्ह्यामधील मराठवाडा नांदेड जिल्ह्यातील देगलूर नावाचं एक गाव, इथं हे पत्की कुटुंब आहे. तर तिथे असणारे श्रीधरांचे वडील बरं का, त्यांचं नाव नारायणराव आणि काका बरं का त्यांचे बंधू गोविंदराव पत्की. लवकर मातृछत्र हरवलं, लक्षात घ्या, लवकर मातृछत्र हरवलं नारायणरावांचं सुद्धा आणि गोविंदरावांचं सुद्धा, हे दोन भाऊ. आणि देगलूर सोडून हे हैदराबादला राहण्याकरता आले. यांच्या पत्की घराण्यामध्ये अशा गोष्टी घडायला लागल्या की माणसं अचानक जायची. नारायणरावांची असणारी पहिली पत्नी, गोविंदरावांची असणारी पहिली पत्नी म्हणजे श्रीधरांचे वडील नारायणराव, श्रीधरांचे काका हे गोविंदराव. घरामध्ये माणसं जे पहिलं जे लग्न केलं तर बायका गेल्या, त्यांना अपत्याची झालेली होती, त्र्यंबक गोदावरी बरं का अशी 2-4 अपत्य झालेली होती, ती सुद्धा पटापट गेली. आणि आता आपलं एक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, एक जीव या कुटुंबातून निघून जातोय म्हटल्यावरती आता काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी विचारलं पाहिजे की काय चुकतंय. म्हणून त्यांच्याच प्रारब्धाने त्यांचे असणारे देगलूर घराण्यामधील पत्की घराण्याचे असणारे एक उपाध्याय एक दिवशी भेट घेण्याकरता हैदराबादला या दोन्ही भावांना आले भेटण्याकरता. का आले हो बघा ना, खरं पुरोहित नाव आहे, कुळाचं हित पाहणारा, यजमानाचं हित पाहणारा असा तो पुरोहित बघणारा असा तो कुलपुरोहित. ते उपाध्याय आले आणि त्यांना प्रश्न विचारला की माझी पहिली पत्नी गेली, दोन्ही भाऊ बोलतात माझ्या पहिल्या पत्नी गेल्या, दुसरं लग्न केलं पण दुसऱ्या बायकोपासून सुद्धा झालेली मुलं पटापट जातात. घराण्यामध्ये वंश टिकत नाही, मूळ टिकत नाही, अपत्य टिकत नाही, मुलगा असो मुलगी असो, त्याला उपाय काय झालंय म्हणून असं काय चुकलंय. तेव्हा सगळ्या असणाऱ्या पुढच्या मुलांची कुंडली ती उपाध्यायांसमोर ठेवली, सगळं पाहिलं, अर्धा पाऊण तास पत्रिका पाहिली, चेहरा वाचला आपल्या यजमानाचा, एक मध्ये अर्धा तास जाऊ दिला, शांत राहिले डोळे बंद करून उपाध्याय. आणि विचारलं का शांत आहे, काय असं अभद्र आहे का पत्रिकेमध्ये. त्यावरती ते उपाध्याय म्हणाले या श्रीधरांच्या वडिलांना, नारायणरावांना आणि गोविंदरावांना, तुमच्या या पत्की घराण्यामध्ये शापाचं असणारं प्रकरण तुम्हाला माहिती आहे का. कुठला शाप असा ऐकू नये पण काही निश्चित माहिती नाही, कुठला शाप आणि कोणाचा शाप. काही सुद्धा असं होतं आपल्या घरामध्ये काही ऐकिवात आलेल्या गोष्टी असतात, पूर्ण माहिती नसते, पण असे कोणीतरी उपाध्याय माहिती करून देणारे असतात, ज्योतिषी. या पद्धतीने ते ज्योतिषी सांगतायत की तुमच्या पत्की घराण्यामधले एक मूळ पुरुष त्या देगलूरच्या, आता हैदराबादला राहतो ते, पण मूळ जे घराणं आहे महाराजांचं ते पत्की घराणं देगलूरचं, नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये. तर एक दिवशी एक नाग तुमच्या घरामध्ये आलेला होता. पुढे अनेक जण सांगत होते हा रक्षक आहे, हा महापुरुष आहे, याला मारू नका. आपल्या कोकणातल्या लोकांना माहिती आहे सगळं, रक्षण करता येतो, रक्षक आहे आपल्या कुटुंबाचा. अनेक गावामध्ये असेल ना का महापुरुषाच्या ठिकाणी चुकलं, कोणाला माहित नसेल, येण्यासारखी नसेल स्त्री आणि तिथं कधी गेली 4 दिवसामध्ये तर दिसतो. मग जुने गुरुजी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जुनी सगळी माणसं काय करतात, आपण काय करतात, धूप जाणवं शंकराला द्यायचं. एक गुरुजी आहेत, त्यांचं नाव नाही सांगत, त्यांच्याकडून चुकून हत्या झाली बरं का नागाची, त्यांनी श्राद्ध केले त्याचं. नाग हा सर्व ब्राह्मण आहे म्हणूनच आपण धूप जाणवं देतो शंकराला. तर असा नाग आला होता, सर्प आला होता, सगळेजण सांगत होते मारू नका, पण कोणी बंदुका काढल्या, कोणी काठ्या काढल्या. आणि एका मूळ पुरुषाचं, तुमच्या पत्की घराण्यातीलच मूळ पूर्वज जो होता त्यानं बंदूक घेतली आणि त्याच्या फण्यावरती जो नेम धरला तो नाग ठार झाला.
तो दिवस गेला आणि बरोबर त्याच रात्री मध्यरात्री ज्याने मारलाय त्या नागाला तो नाग ब्राह्मण वेशामध्ये स्वप्नात आला आणि त्या हे उपाध्याय बोलतायत बरं का नारायणवंशी. तो नाग ब्राह्मण रूपानं स्वप्नात आला आणि म्हणाला मी तुमचं रक्षण करता होतो, माझी कृपा तुमच्या घराण्यावरती आहे म्हणून सगळं काही तुमचं व्यवस्थित चाललेलं होतं, पण तुम्ही मला आज मारलं बरं का, मला दुखावलं, आता तुमच्या घराण्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. माझा शाप आहे की कुठलंही अपत्य कुठलाही जीव टिकणार नाही या घरामध्ये, असा शाप दिलाय. त्याच्यावरती हे दोघंही नारायणराव गोविंदराव नारायणरावांची पत्नी कमलाबाई रडायला लागल्या. हे ऐकून पण आहे पुढे उपाय आहे ऐकून घ्या असं म्हणून उपाध्याय सांगतायत. त्यावरती स्वप्नातच ज्याने मारलं होतं तो क्षमा मागायला लागला त्या ब्राह्मणाची म्हणजे त्या सर्पाची. नागदेवता क्षमा करा ब्राह्मणाला पण काहीतरी उशाप द्या. आणि तो ब्राह्मण सुद्धा जवळला आणि म्हणून ब्राह्मण रूपी नागदेवतेनं पुढे उशाप काय दिला, अभिशाप काय दिला होता, घराण्यामध्ये कोणीही टिकणार नाही, वाटोळ होईल घराण्याचं, पण दुसरा उशाप दिला की ह्या घराण्याला सावरणारा, घराण्याला समृद्ध करणारा, मागच्या 21 पिढ्या पुढच्या येणाऱ्या 21 पिढ्या मातृकुलाकडून पितृकुलाकडून बरं का या सगळ्यांना समृद्ध जीवन देणारा एक असा महापुरुष जन्माला येईल. तो ब्रह्मचारी असेल, तो संन्यासी असेल, पण शापाप्रमाणे वंश तेथेच खुंटेल, वंश तेथेच खुंटेल. या पद्धतीनं आता त्या सर्पाच्या नागाच्या ब्राह्मणाच्या त्या शापाच्या करता जसं दुःखात सुद्धा सुख असतं. श्रावणबाळाच्या आई वडिलांनी दशरथ महाराजांना दिला ना शाप, आता सांगितलं वसिष्ठांनी की आता जे काही कमी पडत होतं ते मिळालं, जे गणित कमी पडत होतं ते मिळालं, आता त्यांच्या शापाकरता तुला पण होणार आहे बरं का. आणि असे देवतुल्य 4 पुत्र झाले. याच पद्धतीनं या पत्नी घराण्यामध्ये नारायणरावांना सांगितलं की आता त्या सर्पाच्या काय शापा करता असे ना, जरी पुढे वंश फुटणार असेल तरी सुद्धा एक ब्रह्मचारी संन्यासी निर्माण होणार आहे. म्हणून माझी आपल्याला आज्ञा या पत्रिकेवरूनच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गाणगापूरला जा आणि प्रभू दत्तात्रयांची सेवा करा. अशा प्रभू दत्तात्रयांच्या कृपेनं आणि आपल्या या रेणुका मातेच्या कृपा प्रसादानं तुम्हाला हा पुत्र होणार आहे त्या शापामुळे. आणि म्हणून गाणगापूरला आले. गाणगापुरी निघती दोघे, गाणगापुरी निघती दोघे, गाणगापुरी निघती गुरुचरित्राची पारायण ह्यांनी केली आहे. आणि एक दिवशी प्रभू दत्तात्रयांचा सोप दृष्टांत ह्या नारायणरावांना आणि कमलाबाईला झाला आणि सांगितलं प्रभू दत्तात्रयांच्या म्हणजे माझ्या कृपेनं आणि त्या शापाकरता म्हणून तुमच्या पोटी या घराण्याचा उद्धार करणारा एक संन्यासी निर्माण होईल, ब्रह्मचारी होईल, निर्माण होईल. वंश जरी त्याचे गुणगान असेल तरी सुद्धा 21 मातृकुलाकडून आणि पितृकुलाकडून 21 अशा या पिढ्या
नाव लावून वाढवण्याकरता हा पुत्र येईल बरं का, त्याचं नाव आपण श्रीधर असं ठेवा असा दृष्टांत झाला. हैदराबादला आले बरं का, आणि हैदराबादला आले. सांगितलेलं होतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही जी कथा घडली आहे इसवी सन 1908
आई वडील एकदा आहेत तोपर्यंत किंमत करा. आई
म्हणतो आपल्या आईला काय कळतंय, तुला काय कळतंय. लहानपणी त्याच आईनं ओले त्यातून सुक्या तुला झोपवलं. शिशू काही केलं की ओले त्यातून चांगले स्वच्छ कपडे घालून तुला पुसून स्वच्छ कपडे घालून सुक्यात जिनं झोपवलं. ओले त्यातून सुक्यात जिने झोपवलं. तिला काही कळत नाही का? पुस्तकी ज्ञान जरी तिच्याजवळ नसेल तरी पुस्तकाचा आठवडा अनुभव तिच्याजवळ आहे. जय जय रघुवीर समर्थ. मला आपल्याला सांगायचं आहे की आई वडिलांचं छत्र हरवलं. हा मुलगा हैदराबाद मधल्या विवेकवर्धिनी शाळेमध्ये शिकतोय. उत्तम उर्दू येत आहे या मुलाला, उत्तम इंग्रजी येत आहे, उत्तम कानडी येत आहे. बाकी जर हिंदी राष्ट्रभाषा वगैरे ते येतात तो वाद नव्हता तेव्हा, पण ह्या सगळ्या भाषा त्याला येत आहेत. याचं कारण का हो सांगितलं. बऱ्याच जणांना असं वाटतं संत सद्गुरू कुठे शिकलेले नाही. ज्याला काही येत नाही आधी समज आहे बरं का. आपल्यालाही जाणवत असेल गावामध्ये आपण राहता अनेक जण प्रत्येकाशी व्यवहार होतो. आपल्याला जाणवत असेल बाहेरून आलेल्या व्यक्तीबद्दल की साधारण एक कल्पना झाली काय की ज्याला काही येत नाही त्यांनी वेदपाठशाळेत जावं, ज्याला काही येत नाही त्यांनी कीर्तन शिकावं, अशी एक समज झाली. असा एक समज झालाय. रत्नागिरीचे आठले गुरुजी सगळ्यांना परिचित आहे. माझ्या वडिलांचं शिक्षण त्यांच्याकडे 12 वर्ष झालं. आठले गुरुजींची संस्था त्यांनी घेतली होती. आठले गुरुजी म्हणाले अशी काही माणसं यायची की सांगायची तुम्हाला काय गुरुजींनी 2 तासात पुढचं मी बोलत नाही काय ते असं काही पिंगल करायचं. तेव्हा आठले गुरुजींनी उत्तर दिलं आहे 2 तासात ना माझ्या जागी तू बस पाठावरती आणि फक्त 24 नावं नीट म्हण. म्हणजे 2 तासात का 4 तासात ते तुला कळेल. म्हणून ज्याला लौकिकच शिक्षण येत नाही बरं का, ज्याला अ समजत नाही त्याला वेदांत काय समजणार. म्हणून अनेकांचा असा समज आहे की ज्याला काय येत नाही त्यांनी याज्ञिक पौरोहित्य शिकावं, कीर्तन शिकावं, प्रवचन शिकावं, संगीत शिकावं, हे सगळे कला प्रकार शिकावेत. लक्षात घ्या ज्याला लौकिकच येत नाही त्याला पारमार्थिक काही येणार नाही. साधारण महाराजांनी सांगितलं ज्याला लौकिकच कळलं नाही त्याला काही कळणार. आज थांबलाय पाऊस. मला आपल्याला सांगायचं आहे की असा हा मुलगा वाढतोय. पण गावामध्ये आता शिक्षणाच्या ह्या सगळ्याच्या पद्धती आहेत ना, एक जेवढ्या शिकणाऱ्याला हव्या शिक्षणाचा जो उपयोग आहे तो तिथं नाही. आणि म्हणून विचार केला की हैदराबादला गुलबर्गा नावाचं बाजूलाच असणारं कर्नाटकातलं क्षेत्र, तिथले असणारे श्रीयुत चितळे नावाचे एक गृहस्थ त्यांनी सांगितलं ह्या 12-13 वर्षाच्या श्रीधरांना की तुला मोठं व्हायचंय ना, काहीतरी जीवनात ध्येय तुला मिळवायचंय ना, प्राप्त करायचंय ना, तू शहराच्या ठिकाणी जा. पुण्यामध्ये पुणे ह्या नगरीमध्ये केतकर नावाचे अनाथ अतिथीगृह चालवणारे माझे ओळखीचे आहेत. आजही पुण्यामध्ये आहे बरं का, ते नाव बदललंय फक्त काहीतरी. तर अशा अनाथ अतिथीगृहामध्ये तू जा. अशा पद्धतीनं पत्रव्यवहार झाला आणि त्या पत्राला केतकरांचं उत्तर मिळालं बरं का. त्याचे संस्थापक असणारे आणि हे श्रीधर वयाच्या 15व्या-16व्या वर्षी गुलबर्गा येथून कर्नाटकातून हे पुण्याला आले. पुण्याला डेक्कन जिमखान्याचे असणारे चरित्र फार मोठे आहे. डेक्कन जिमखाना सांभाळणारे योग शिक्षक नाही, योग शिक्षक पाळणीकर गुरुजी यांचा सहवास या 15-16 वर्षाच्या श्रीधरांना लागला. आणि पाळणीकर गुरुजींनी पाहिलं की इतर मुलांपेक्षा हा वेगळा आहे, याला भगवंताची आवड आहे, याला देवदेव करावा असं वाटतो. वर्णन आहे या 15-16 वर्षाच्या श्रीधरांचं की हा मुलगा खानावळीमध्ये जेव्हा जेवायला जायचा तेव्हा सोहळं नेसून जात असे असं वर्णन केले महात्मा. सोहळं नेसून जायचा. रोज जे यायचे ना खानावळी त्याचा ओळख झाली होती. 5-6 महिने झाले होते. त्यातल्या एका गृहस्थाने एक दिवशी विचारलं ओ जेवण करणारा चपला घालून करतोय, तो काही सोहळ्यात करत नाही, तो ओळ्यात करतोय, मग तुम्ही कशाला सोहळा नेसता आणि येता. तेव्हा श्रीधरांचं वयाच्या 16व्या वर्षी उत्तर आहे माझ्या ताब्यात जे आहे ते मी केलं पाहिजे. माझ्या हातात जे काही कर्म आहे ना ते मी केलं पाहिजे. समोरचा कसाही असो, समोरचा कसाही असो. प्रेम करतात असे आपण श्रोते आहात बरं का. जे कीर्तनावर प्रेम करतात ना तो वक्ता श्रोत्यांवरती प्रेम करतो. हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणून मला आपल्याला सांगायचंय माझ्या ताब्यात जे कर्म आहे समोर कोणी श्रोताना येतात ते म्हणून कीर्तन पाट्या टाकायच्या का जमणार नाही. मला ते जमणार नाही बाबा. जे काही मला जी वेळ दिलेली आहे ना, तुम्ही म्हणाल 3 तास म्हणा, 2.5 तास म्हणा, 2 तास म्हणा, 2 तास 20 मिनिटं, तर त्या पद्धतीमध्ये मी करणार जे काही माझ्या दिला जे काही सुचतंय त्याप्रमाणे गुरुच्या कृपेने. ह्या पद्धतीने त्या श्रीधरांनी उत्तर दिलंय
माझ्या ताब्यात जे कर्म आहेत ते मी केलं पाहिजे. आणि शेवटी विचारलं तुझ्या ह्या जीवनाचं ध्येय काय, कारण ह्याचं निरीक्षण केलं हो. समर्थांचं चरित्र चित्र पाहिलं नाही आणि दासबोधावरचं मनाच्या श्लोकाच्या पाठचं छोटं छोटं पुस्तक घेतलं की त्यावरचं चित्र पाहिलं की ह्याच्या डोळ्यातून अचानक पाणी येणं सुरुवात व्हायची. 16-17 वर्षाच्या शेजाऱ्यांच्या डोळ्यातून. तेव्हा सांगितलं तुला जर काही तपश्चर्या करायची असेल, जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर तू सज्जनगडावरती जा. आणि त्याचा मुहूर्त काय सांगितलाय हो. मुहूर्त कुठला, कुठल्या मुहूर्तावरती ते श्रीधर निघाले दसऱ्याला, विजयादशमीच्या दिवशी श्रीधरजी हे निघाले सज्जनगडावर जाण्याकरता. मध्ये मधेश्वर नावाचं ठिकाण आहे. तिथून समर्थांचा समोर फोटो ठेवून श्रीधरांनी अनुग्रह घेतलाय बरं का. शंकराचार्य जेव्हा कैलास पर्वतावरती गेले होते ना तेव्हा भगवान शंकर काही प्रकट झालेले नव्हते. त्यामुळे दक्षिणामूर्ती विधान पद्धतीनं समोरच फोटो ठेवायचा. समोर समर्थ बसले किंवा जे कुठलं उपासक दैवत असेल ते आपल्याला अनुग्रह देत आहेत. मध्ये मान ठेवायची, तिथं प्रतिमा ठेवायची जी ज्या सद्गुरूकडून आपल्याला हवा आहे अनुग्रह त्याचा. आणि तो अनुग्रह आपणच ते नाम घ्यायचो. दिगंबरा असेल दिगंबरा, ओम नमो भगवते असेल ओम नमो भगवते, श्रीराम जय राम जय राम तो. आणि त्यांनी अनुग्रह दिला असं समजायचं. याला काय म्हणतात, दक्षिणामूर्ती विधान अनुग्रह. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानाय मूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. श्लोक म्हणायचे नाही का असो. मला आपल्याला सांगायचं त्याला म्हणतात दक्षिणामूर्ती विधान पद्धतीने अनुग्रह घ्यायचा. तो अनुग्रह घेतला. आणि आता विजयादशमीच्या दिवशी काय मला सज्जनगडावर पोहोचणं शक्य नाही हो. पुण्याहून साताऱ्याला जायचं आणि साताऱ्यावरून कुरमोडी गजबडी ह्या मार्गातून सज्जनगडावरती पोहोचायचं. आणि जवळ जसा सोनवणी गजबडीच्या ठिकाणी जेव्हा तो आला, जवळ सज्जनगड दिसायला लागला. आजही वर्णन आहे सज्जनगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर पूर्वी काही 100-150 वर्षापूर्वी काही पायऱ्या नव्हत्या. पायऱ्यानंतर म्हणजे सुखसोयी नव्हत्या. आज माणसं पायऱ्या असून सुद्धा इतर बाकी गडांच्या तुलनेत अतिशय हलक्या असणाऱ्या सज्जनगडाच्या पायऱ्या पण कोणी जात नाही. आज त्यांनी संस्थांनी सांगितलं की वयाच्या 60च्या वर्षी वयाच्या जर वरती कोणी असेल, वृद्ध असतील आजोबा आजी, तर त्यांनी आपल्या जबाबदारीवरती यावं. त्यांनी सांगितलं वरती मेडिकल काही नाही. अशा त्या सज्जनगडाच्या पायथ्याशी हा 16-17 वर्षाचा असणारा हा मुलगा श्रीधर आले आणि पूर्ण साष्टांग नमस्कार केला. बरं दासनवमीच्या कीर्तनाकरता माझं भाग्य होतं. त्यामुळे समर्थांचे असणारे आताचे 11वे वंशज भूषण स्वामी, महारुद्र भूषण स्वामी बरं का, यांनी कीर्तनाकरता याल का सेवा कराल का विचारलं होतं. तेव्हा श्रीधर स्वामींचं चरित्र 8-10 वर्षापूर्वी शिकण्यात आलं होतं गुरुजींकडून. आणि मारुतीबुवा रामदासांचं पुस्तक सुद्धा हाती आलं होतं. त्यामुळे अधिक सोपं गेलं. तेव्हा वाचलेलं होतं शोधेव. हा काही स्वतःचा मोठेपणा सांगत नाही बरं का, पण हे मी का सांगतो, आपण कधी गेलात तर ही कृती करायची श्रीधरांनी जी केली बरं का. काय केलं, पूर्ण सज्जनगडा आला बरं का, साष्टांग नमस्कार घातला. पहिली जी पायरी आहे जे गेले त्यांच्या लगेच लक्षात, जी पहिली पायरी आहे तिथे साष्टांग नमस्कार घातला. का नाही घालणार, काय सज्जनगड वर्णन केलं. सह्याद्रीचा विभाग विनसे, काय वर्णन केले सज्जनगडाचं. सह्याद्रीचा विभाग विनसे मंदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. अर्थ सांगायची गरज नाही. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देवजांचे श्री. बरं का. आणि सगळ्यात शेवटची याच्यावर मुकुटमणी असणारी ओळ. येथे जागृत रामदास विलसे सोया जला उद्धरी जय जय रघुवीर. एक पायरी चढत 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 श्रीधरजी आले, धावत आले. सज्जनगडाचं दर्शन कसं घ्यायचं तेच मी आपल्याला सांगतो. श्रीधरांनी जी पद्धत आहे अगोदरही तशीच आहे, पण श्रीधरांनी जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने पुन्हा पूर्ण साष्टांग नमस्कार घालायचा सज्जनगडाच्या पायथ्याशी. कपडे घराभोवती काही विचार करायचा नाही, नमस्कार करायचा. पूर्ण गड चढून आल्यानंतर जी समाधी आहे समर्थांची त्याच्या अगोदर एक कासव आहे बरं का. गणपतीची मूर्ती, काचेचा दरवाजा आहे त्याला गणपतीच्या मूर्तीला, आणि तिथे एक कासव आहे. त्या कासवाला नमस्कार करायचा, गणपतीला नमस्कार करायचा. विघ्नहर्ता बाबा तू, त्यामुळे विद्यारंभ विवाहाच्या प्रवेशी निर्गमे तथा संग्रामे संकटेचे व विघ्नस्तस्न जायते. आणि त्या बरोबर मंगलमूर्तींच्या पाठीमागेच बरोबर दास मारुती आहे, काचेचा दरवाजा आहे त्याला. हे सगळ्या कोणा का सांगतो, सज्जनगडावर गेल्यासारखं वाटतं, लगेच आठवतं तिथलं.
समर्थांना अनुभव आला, तो अनुभव जर आपण कीर्तनात सांगितला तर 2 अडीच त्या अनुभवात आपण जातो आणि त्या अनुभवात जाणारं कीर्तन श्रोता आणि वक्ता याची सांगड जर जुळली घड्याळ न बघता तर ती झाली. असो 5-10 मिनिटात पुढच्या कथा संपन्न होईल. ह्या पद्धतीनं दास मारुतीला नमस्कार केला आणि आता सरळ उभा राहिला. वरती रामराय सगळ्यांनी आठवा सज्जनगड वरती तस्ती गेले तर जा हे चरित्र गेल्यावरती समोर वरती रामरायांची मूर्ती आंधळ्या कारागिरांकडून तयार केली बरं का समर्थांनी. समर्थ जायच्या अगोदर ती वरती आली बरं का, घेऊन आला तो आंधळा कारागीर. ती रामरायांची मूर्ती बरोबर खाली भुयारात समर्थांची समाधी आणि बाजूला 2 देवता, एक वीर मारुती आणि एक भगवान शंकरांची पिंडी. आता दास मारुती आणि वीर मारुती ह्यात फरक काय हो? 2 स्थापन का केले समर्थांनी? गणपतीच्या पाठी असणारा दास मारुती आहे आणि समोर असणारा वीर मारुती आहे. फरक काय 2 मारुतींमध्ये? तसे बरेच 11 मारुती त्यांचे प्रसिद्ध आहेत समर्थांचे, पण या 2 मारुतींचं वैशिष्ट्य सांगतो जाता जाता. समर्थ म्हणाले दास मारुती कोणासमोर? तर रामासमोर. पुढे तो मारुती यस्य तम वंदे रघुवंशम. आणि शत्रूच्या समोर, रावणाच्या समोर, इंद्रजिताच्या समोर वीर मारुती. त्रिकुटाचलाच्या कालपटात मारणारा तो वीर मारुती शेवटी. पण रामरायांसमोर मात्र दास मारुती. या दोनही पद्धती मनुष्याच्या ठिकाणी पाहिजे. शत्रू समोर वीर आणि भगवंतासमोर मात्र आपलं वीरत्व असून ते झाकून ठेवायचं आणि दास बरं का. या पद्धतीनं आता वर्णन असं आहे की पहिलं रामरायांचं दर्शन घ्यायचं आणि तिथूनच जी जागा आहे पायऱ्यांची छोटीशी, तिथून समाधीला पूर्वी असं होतं 100-150 वर्षापूर्वी सगळ्यांना प्रवेश होता आतमध्ये. पण 2-4 प्रसंग असे नको ते झाले, वर्णन करत नाही. त्यामुळे नाही ते लोक आतमध्ये नसत्या येण्यासारखं नाही त्या अवस्थेत काही जण गेले, त्यामुळे ते बंद केलं बरं का दर्शन. आतमध्ये समाधीवर डोकं ठेवणे, जे कोणी सोवळं बरं का नेसून म्हणजे ओलेता नाही यायचं, आंघोळ करायची अगोदरच सोहळ्यानं अगोदरच दांडीवरती ते सोहळं ठेवून द्यायचं, ते नेसायचं, कुंडाळायचं आणि थेट समाधी घ्यायचं. अशाला प्रवेश ते माणसं तुमच्यासोबत असतात बरं का. असो असे आले आणि समर्थांच्या समाधीवरती मोक्षामोक्षी येऊन रडले. म्हणाले माझा उद्धार जिथं व्हायचा आहे, पांडित गुरुजींचे मला सांगितले, सिद्धस्वामी म्हणतात तो उद्धार माझा इथे व्हायचा आहे. आणि म्हणून त्या समर्थांच्या समाधीवरती डोकं ठेवलं आणि आशीर्वाद नेत्राश्रूंनी अभिषेक श्रीधरांनी केला. कशी सेवा केली आहे? एक 2-4 दिवस, आजही गोंधळाला गेला तर 3 दिवस राहता येतो. सज्जनगडावरती गेला तर 1.5 दिवस, तसा 1 दिवस आहे. पण समजा आज दुपारी आले तर उद्या दुपारपर्यंत राहू शकतो. तसा तो आता सकाळपासून 1.5 दिवस पकडला जातो. एक 2-3 दिवस झाल्यावरती श्रीधरांना विचारण्यात आलं खाली कधी उतरणार, खाली कधी उतरणार? ते म्हणले म्हणजे मी इथं सेवा करण्याकरता आलोय, असं इथं राहता येणार नाही. नाही मी इथे प्रसाद घ्यायला येणार नाही बरं का. प्रसाद घ्यायला मी येणार नाही, माझा इथे माझ्या एका व्यक्तीमुळे खर्च नको अन्नदानामध्ये, पण मी इथे भिक्षा मागेन, माजुकरी मागेन, इथे तशी व्यवस्था नाहीये. असे 2-4 प्रश्न आले समोर. जातीवंत नम्रता असणारे हे 16-17 वर्षाचे श्रीधर ते म्हणाले मग मला सज्जनगडावर राहण्याकरता काय केलं पाहिजे? आणि समोरच्याचा चेहरा आणि ह्यांनी त्यांचा चेहरा वाचला आणि समोरचा प्रश्न विचारणारा जो कोणी होता तेव्हाचा अधिकारी एकदम त्यांचा शब्द नरम होता. ते म्हणाले इथे सेवा करून राहिला तर राहायला मिळेल. वा वा वा, ही तर बेडकाला राजाने दिलेली पाण्यात पुढे उडी मारण्याची शिक्षा. बेडकाला सांगितलं, बेडकाने सुद्धा काही केलं, उपद्व्यापाने सांगितलं तुला शिक्षा का पाण्यात जायचं, त्याला वाईट वाटेल का? एखाद्या डॉक्टरने सांगितलं शुगरच्या माणसाला टीबीचे औषध देतोय, तुम्ही जर गोड खाल्लं तरच हे औषध लागू होईल, तर किती बरं वाटेल हो. आता डॉक्टर मिळायचा नाही. मला आपल्याला सांगायचंय सेवा करायला लागले श्रीधर स्वामी. कशी सेवा केली आहे हो? पहाटे 3-3:30 पासून पाणी भरायचे. कल्याण स्वामींचे हंडे आजही तिथे असे मोठे मोठे हंडे पाणी भरण्याकरता श्रीधरांनी करावे. फुलं वेचून आणावी. स्वामींच्या पूजेकरता समर्थांच्या पूजेकरता दासमुनीच्या कीर्तनाला रोज एक कीर्तनकार यायचे. तेव्हा सांगायचे की एकनाथांच्या घरामध्ये श्रीखंड नावाचा महापुरुष म्हणजे प्रत्यक्ष भगवान गोपाळ कृष्ण कोणी पाहिलाय का असं विचारायचे कीर्तनकार बुवा. श्रोते म्हणायचं नाही, आम्ही कसं बघणार, आता आम्ही कीर्तनात आहोत. श्रीखंड तो कधीचा काळ, 750 वर्षापूर्वीचा. कीर्तन आता सुरू आहे, मग तुम्हाला तो श्रीखंड बघायचा आहे का? कीर्तनकार बुवा विचारायचे. जे कोण रोज वेगवेगळे कीर्तनकार यायचे. आजही तशीच पद्धत आहे. तुम्हाला
तुम्हाला तो श्रीखंड बघायचा आहे का? श्रीखंडासारखी सेवा करणारा तो बघायचा आहे असं उत्तर द्यायचे. मग एका खांबाला चिकटून बसलेला कीर्तन अतिशय तन्मयतेने ऐकणारा, रामरायांचं चरित्र ऐकणारा, समर्थांचं चरित्र ऐकणारा हा असा 16-17 वर्षाचा मुलगा श्रीधर त्याच्याकडे बोट दाखवायचे. ते कीर्तन करणारे सांगायचे एकनाथांच्या घरचे श्रीखंड्या कोणाला माहित नसतील, पण त्या श्रीखंड्याचा बरं का एक अनुभव यावा, कशी सेवा करत होते ते ह्या आमच्या श्रीधराकडे बघा. पण श्रीधर स्वामी अखंड सावधान आहे बरं का. गुरुरंगात अखंड सावधान असावे वाचे बोला रामनाम. आणि इतका सेवा करून सुद्धा काही काही वेळेला इतका मनस्ताप श्रीधरांना दिलेला आहे. कशाला वाटी घासता, एवढी तांबे सगळे जे आहेत हे सगळे कशाला घासता? कोसं येत आहेत त्यांना, रोज काही कपडे धुण्याची गरज नाही. काही काही त्यांना त्रास द्यायला लागले श्रीधरांना. पण श्रीधरांचं चित्त इतकं हळुवार झालेलं होतं की आदल्या दिवशी जेव्हा ते फुलं काढायचे पूजे करता तेव्हा त्या फुलांना सांगायचे बा फुला, किती चित्त हळुवार झालेलं असतं. साधक या अवस्थेमध्ये एकदा गेला माणूस की किती चित्त हळुवार झालेलं असतं. श्रीधर काय म्हणायचे की बा फुला तुला मी तोडतोय. कारण सगळ्यांमध्ये परमात्मा आहे की नाही, 83,99,999 मध्ये तसं तो फुलात सुद्धा आहे. प्रत्येकात एक जागा अशी नाही की तिथे भगवंत नाही, म्हणून तो प्रल्हादा करता खांबातून प्रगट झाली की नाही. असो वाढत चालली. बा फुला तुला मी तोडतोय, क्षमा कर, पण तुला उद्याचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र माझ्या स्वामींच्या समाधीवरती राहायचंय. जर निर्माल्य काढताना दुसऱ्या दिवशी काय श्रीधर मग बोलायचं बघा. दुसऱ्या दिवशी समाधीच्या इथून फुलं काढताना जेव्हा निर्माल्य म्हणून तुला काढेल ना तेव्हा माझे सद्गुरू जर काही बोलले असतील ना तर ते मला न लपवता येऊन सांग. चित्त किती हळूवार होतं. जनाबाई सीतेविषयी अभंग लिहायला लागली. चित्त किती हळूवार यावर सांगतो. जनाबाई सीतेविषयी अभंग लिहायला लागली तेव्हा जनाबाई म्हणाली की सीता इतकी नाजूक आहे, रामाची सीता इतकी नाजूक आहे, इतकी गोड आहे की मी सीतेकरता शब्द कुठून आणू. का मी जर सीतेविषयी काही जर शब्द लिहिले ना तर माझ्या शब्दांनी सीता कोणी जाईल. तसं श्रीधरांचं झालं होतं. आणि एक दिवस इसवी सन 1930 सालचा दासनवमी उत्सव. श्रीधरांचं वय काय 22 वर्षाचे. श्रीधर 1908 साली जन्म आणि 1930 सालचा सज्जनगडावरचा दासनवमी उत्सव. आणि त्या दासनवमीच्या दिवशी समाधीच्या समोर पहाटेच्या वेळेला श्रीधर स्वामी बसले आणि कुठे होत आपण त्याचं भान नाहीसं झालं. कळत नव्हतं काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय, काही कळलं असं ते हा भान हरपून बसले. आणि त्याच वेळेला पहाटेच्या 4:30-5च्या सुमाराला आता काठावरतीला काही लोक येतील बरं का. दासनवमीच्या उत्सवाला सज्जनगडावर भरपूर गर्दी असते, लक्षात घ्या. लोकांना भक्त दिवस मिळत नाही, झाडाखाली माणसं झोपतात. ही आजची परिस्थिती, एवढी माणसं तिथे जातात. 10 दिवस दरवाजा उघडा असतो बरं का. छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार जे आहे ते उघडं असतं, खुला असतो 10 दिवस सज्जनगड. जे रात्री 2 वाजता दरवाजे लागतात आणि पहाटेच्या 4:30ला उघडतात ते खुले असतात. इतकी गर्दी. शांत बसले आणि अनेक सूर्यप्रकाश उगवावे पहाटे आणि मावळावे असं काहीतरी वाटलं. आणि कोण भेटले सद्गुरू, सद्गुरू भेटले सद्गुरू, सद्गुरू भेटले सद्गुरू, सद्गुरू भेट झाली मायले करू, भेट झाली मायले करू, भेटले सद्गुरू, श्रीधरांना कळे ना हो. श्रीधर आजूबाजूला बघतायत कोणी भगवान श्री प्रभू रामचंद्र रामाला प्रकट झाले का म्हणून भगवान हाक करतायत. तेव्हा आजूबाजूला वळणारी झेपावणारी मान ही त्यांनी पाहिली आणि समर्थ म्हणाले बाळा तुलाच मी भगवान म्हटलं. आई वडिलांनी नाव काय ठेवलं
तुला भगवान का म्हटलं? शंकराचार्यांचा श्लोक आहे श्लोक हो. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियाः. भगवान कोणाला म्हणतात? ह्या करता ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियाः ज्ञान वैराग्य योश्चैव षण्णाम म्हणजे सहा भाग्य ज्याच्याकडे आहेत. षण्णाम भग इति रणा. त्यालाच भग हा धातू लागतो म्हणून भगवान असा विरक्त असणारा तुला मी भगवान म्हटलं. आणि म्हणून तेव्हापासून समर्थांनी ही उपाधी श्रीधरांना दिली. म्हणून इतर संतांच्या मागे संत लागतो किंवा परमहंस परिव्राजकाचार्य प्रत्येकाची वेगवेगळी उपाधी असते. गुलाबराव महाराजांच्या पाठीमागे प्रज्ञाचक्षु अशा वेगवेगळ्या आहेत. तशा श्रीधर स्वामी महाराजांच्या पाठीमागे कुठली उपाधी लागते? भगवान. आपण श्रीधरांचं कुठलंही पुस्तक घ्या, अलीकडच्या लेखकांनी जरी लिहिलेलं, त्याच्या पाठीमागे भगवान परमपूज्य श्रीधर स्वामी महाराज असं लिहिलेलं असतं. अशा श्रीधरांना विचारलं आम्ही कीर्तनकारांनी, काय तुम्हाला भगवान ही उपाधी मिळाली? का मिळाली? समर्थांचं दर्शन तुम्हाला झालं, समाधीतून तुम्ही त्यांना प्रकट करून घेतलं, असं का झालं? श्रीधर स्वामी म्हणाले, आमच्या सद्गुरूंनी म्हणजे समर्थांनी जे लिहिलंय, हरिभक्ती लिहिणे जाऊ दे दीक्षण या नाव लक्षण सार्थकाचे, त्यामुळे माझं सार्थक झालं. त्यानंतर समर्थांनी सांगितले श्रीधरांना की स्वतः सज्जनगडवर राहू नकोस, तू दक्षिणेत जा म्हणजे कर्नाटकात जा. कर्नाटकात गेले म्हणून कर्नाटकामध्ये अनेक श्रीधरांचे भक्त आहेत. ते श्रीधरांना दत्तावतार म्हणून ओळखतात. कर्नाटकातले लोक आजही सांगतात आम्हाला समर्थ माहीत नव्हते, समर्थ त्यांच्यामुळे माहीत झाले ते श्रीधर स्वामी महाराज, बरं का, असे श्रीधर स्वामी. त्यानंतर ते माहूरगडावरती आले आणि माहूरगडची रेणुका त्यांची कुलस्वामिनी तिची प्राप्ती कशी करून घेतली उद्याच्या चरित्रामध्ये, उद्याच्या या समारोपाच्या मागा चरित्रामध्ये आपण बघूया. म्हणून सगळ्यांना घेऊन या. हे चरित्राचं विधान सांगणार आहे ते कुठेही पुस्तकात नाही, बरं का. हे त्यांच्या भक्तांनी लिहून ठेवलेलं आणि त्या भक्तांनी आमच्या गुरुजींना दिलेलं आणि त्या आमच्या गुरुजींनी बांधलेलं असं ते दुर्मिळ चरित्र आहे. फक्त मी कुडाळचं मंदिर तिथे कीर्तन महोत्सव आमच्या नातूभाऊनी घेतला होता, बरं का, हरिहर मोहन नातूनी. तेव्हा त्या महोत्सवात मी सांगितले कोणी युट्यूबवर ऐकलं असेल तर त्याला आवृत्ती होईल, पण ज्याने ऐकलेलं नाही त्याला नवीन ऐकायला मिळेल. असं ते दुर्मिळ चरित्र आहे. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी या, बरं का, लहान मुलांना घेऊन या, बरं का. आज जरा उशीर झाला, उद्या बरोबर 12-12:15 पर्यंत कीर्तन निश्चित संपेल. आता तुम्हाला वाटेल 12-12:15 म्हणजे नक्की 12:30 पाऊण करा असं. त्यामुळे क्षमा मागतो आणि ह्या पद्धतीनं समर्थांनी जे काही मागितलंय मागणं त्या पद्धतीने आपण मागूया. हरिभक्ती विणे जाऊ दे दीक्षण, जाऊ दे दीक्षण या नाव लक्षण Thank you.